नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते, भारतीय जनता पार्टीचा सांगली जिल्ह्याचा किसान मोर्चाचा अध्यक्ष. अर्थसंकल्पाची भरीव तरतूद आणि त्यासोबत कृषी क्षेत्राला का मिळालं आणि काय मिळालं या संदर्भात मी आपल्याशी साधारणपणे चर्चा करणार आहे. विमर्शित विषयामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करतो. खरोखरच अर्थसंकल्प पाहिला तर कृषी विषयात भरीव तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. मला पंतप्रधान मोदींचं प्रथमतः कौतुक करावंसं वाटतं की AI टूल्स वापरून शेती कशी करावी त्यासाठी अतिशय सकारात्मक पाऊल या ठिकाणी उचलण्यात आलेलं आहे. भारत विस्तार AI टूल हे त्यासाठी काढण्यात आलेलं आहे आणि हे AI टूल जे आहे बहुभाषिक आहे. त्यातून काय मिळेल तर हवामानाचा अंदाज, परंतु पिकांचे नियोजन, त्या व्यतिरिक्त रोग व्यवस्थापन, शेती मालाचे आणि बाजाराशी निगडीत असलेली माहिती, मालाची प्रतवारी आणि चाललेला भाव, अशा स्वरूपाचं एक ग्लोबल मार्केटिंगचा आढावा या भारत विस्तार AI टूलमध्ये असणार आहे. सर्व भारतीय भाषेत हे टूल उपलब्ध करून देणार आहे सरकार. अतिशय वेलकम आणि चांगलं पाऊल आहे की मला वाटतं की अशा स्वरूपाचं दूरदर्शी या कृषी विषयात विचार करणं या सरकारला आपण खरोखर धन्यवाद दिले पाहिजेत. त्यानंतर प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, त्याचे जवळजवळ 1.7 कोटी लाभार्थी त्या ठिकाणी आहेत आणि त्या लाभार्थींना ह्याचा लाभ डायरेक्ट प्रत्यक्ष त्यांच्या खात्यावरती मिळावा त्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच तूर असेल, उडीद असेल, जर आपण कडधान्य म्हणतो, मसूर असेल, त्यावरती विशेष लक्ष केंद्रित करून डाळी आणि कडधान्यांचं उत्पादन कसं वाढेल यासाठी भर देण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. नारळ, काजू, चंदन आणि बदाम असेल, अक्रोड असेल, कोको असेल, याच्या वाढीसाठीही विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. हे ब्रँड आहेत, हे जागतिक दर्जाचे कसे बनतील यासाठी 350 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयासाठी मला वाटतं आकडा फार मोठा आहे. 1,30,451 कोटी हे कृषी व शेतकरी मंत्रालयासाठी या कल्याणासाठी या सरकारने दिले आहेत. परत कृषी व संलग्न क्षेत्रासाठी म्हणजे ही दुसरी तरतूद आहे, त्यासाठी 1,62,671 कोटी दिलेले आहेत. मला वाटतं मी पहिल्यांदा सांगितलं कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाला किती दिलेत, 1,30,451 कोटी. दुसरं जे मी सांगितलं कृषी व संलग्न क्षेत्रासाठी 1,62,671 कोटी दिलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संशोधन हा विषय कृषी क्षेत्रातही झाला पाहिजे. त्यासाठी कृषी संशोधन व शिक्षण यासाठीही 9,967 कोटींची तरतूद या शासनाने आपल्या या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. तसेच नैसर्गिक शेतीसाठी 359 कोटी म्हणजे सेंद्रिय शेती ज्याला म्हणतो, विषमुक्त शेती ज्याला म्हणतो, त्यासाठीही या अर्थसंकल्पामध्ये त्याचा विचार करण्यात आला. पशुसंवर्धन व मत्स्य मंत्रालयासाठी 8,915 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. मत्स्य असेल, फ्रोझन मासे असतील किंवा मासेपासून मगदी आधी लोणची बनवणं असेल, असे बरेच उपक्रम असतील. म्हणजे मत्स्य मंत्रालय किंवा पशुसंवर्धन कुक्कुटपालन असेल किंवा शेळीपालन असेल, यासाठी भरीव तरतूद या ठिकाणी केलेली आहे. 5,000 जलाशय आपण निर्माण करणार आहोत. म्हणजे 5,000 मोठमोठी तळी आपण या ठिकाणी निर्माण करणार आहोत. त्याला अमृत सरोवर योजना हे नाव दिलेलं आहे. त्यामुळे त्या तळ्यांचा उपयोग साहजिकच शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहेत. त्यामुळे जलाशय असेल, वखारी असतील, शीतगृहे असेल, म्हणजे स्टोरेज ज्याला म्हणतो, माल उत्पादित झाला आहे पण स्टोरेजची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, मालाचं जतन करण्यासाठी, याला शेतीमाल संरक्षण करण्यासाठी हा सगळा विषय आणि फार मोठ्या प्रमाणात अनुदानित तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे.
रासायनिक खताचे अनुदान त्यांनी वाढवलं आहे. 18,575 कोटी एवढं अनुदान रासायनिक खतांचं केलेलं आहे. अन्नासाठी अनुदान सुद्धा 24,734 कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्मला सीतारामन यांनी 2026 मध्ये जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये करण्यात आलेली आहे. पशुधन उत्पादनासाठी विशेष योजना, शेतीत कर्जात वाढ करावी त्यासाठी केलेली आहे. शेतकरी उत्पादन कंपनीत वाढ म्हणजे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ज्याला म्हणतो त्या कशा वाढतील त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात भरीव तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. भाजीपाला आणि फळांसाठी विशेष तरतूद या ठिकाणी केलेली आहे. आणि चांगल्या प्रतीची बियाणे मिळावीत म्हणजे बियाण्याची क्वालिटी चांगली असावी, उच्च प्रतीची बियाणे असावी, त्यांची वारंवारता चांगली असावी. 1,000 पेक्षा जास्त बियाणांच्या जाती या आणि त्यासाठी ती राष्ट्रीय मोहीम सरकार आखणार आहे त्याची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. क्रेडिट लिंक्ड सबसिडी हा विषय पशुपालनासाठी खास करण्यात येणार आहे. दुग्ध असेल, कुक्कुटपालन असेल, पशुपालन असेल आणि या संबंधित सगळे व्यवसाय आहेत त्याचे आधुनिकीकरण करणं आणि अशा प्रकारची भरीव तरतूद या कृषीचा अर्थसंकल्प असल्यासारखं मला वाटतंय. खरोखरच या सरकारचा आभार मानावे तेवढे कमी आहे. शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी किती तरतूद मी आता वाचून दाखवली सगळी केलेली आहे. त्यामुळे हा नक्कीच शेतकऱ्यांच्या हिताचा, शेतकऱ्यांचं भविष्याचा आणि हा शेतकी अर्थसंकल्प असल्याची नक्कीच भावना शेतकऱ्यामध्ये होईल. कारण की अशा प्रकारची भरीव तरतूद कधीही यापूर्वी झाली नव्हती. पण मोदींना माहिती आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्या कृषीप्रधान देशासाठी हा कृषीचा अर्थसंकल्प. त्यामुळे धन्यवाद मोदीजी, धन्यवाद केंद्र सरकार, धन्यवाद निर्मला सीतारामनजी. नमस्ते.